सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड शहरात शासकीय जागेवर पर्यटन केंद्र विकसित करण्यात येणार आहे। या पर्यटन केंद्राचं भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते 5 जुलै रोजी करण्यात आलं। यावेळी संबोधित करताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की देवगड शहराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास करण्यासाठी पालकमंत्री म्हणून कटिबद्ध असून विकास कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही। देवगड जामसंडे शहराला आदर्श शहर म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने भव्य नाट्यगृह, आधुनिक पर्यटन केंद्र, पर्यावरणपूरक पर्यटन प्रकल्प तसंच पंचतारांकित हॉटेल उभारणीसाठी शासन प्रयत्नशील आहे। या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, देवगड जामसंडेच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा श्रीमती सावंत, सार्वजनिक बांधकाम मंडळ सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता दिनेश कुमार बागुल, प्रभारी उपविभागीय अभियंता शैलेश मोरस्कर व सहाय्यक अभियंता प्रणव देसाई उपस्थित होते। पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, देवगड शहरात भव्य नाट्यगृह उभारण्याची स्थानिक नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती। ही मागणी आता पूर्णत्वास येणार असून त्यामुळे देवगडच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर पडेल। 1 वर्षाच्या कालावधीत आधुनिक पर्यटन केंद्र विकसित करण्यात येणार असून पर्यटकांसाठी दर्जेदार आणि सर्वसमावेशक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे। या वाढत्या पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी विविध पर्यटन प्रकल्पांची उभारणी आवश्यक आहे। पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील तसंच जिल्ह्याच्या आर्थिक विकासालाही गती मिळेल। देवगडवासियांच्या अपेक्षा आणि मागण्या पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे। देवगडचा सर्वांगीण विकास हेच माझं ध्येय असून विकास कामांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही, असंही पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केलं। पर्यावरणाचा समतोल राखत पर्यावरणपूरक पर्यटन व उद्योगांना प्रोत्साहन देण्यावर शासनाचा भर राहणार असल्याचं सांगून त्यांनी देवगड परिसरात पंचतारांकित हॉटेल उभारण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली। अशा प्रकल्पांमुळे देश-विदेशातील पर्यटकांचं आकर्षण वाढेल, पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। देवगडला पर्यटन, सांस्कृतिक वारसा, आधुनिक पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मिती यांचा समन्वय साधणारे आदर्श पर्यटन शहर म्हणून विकसित करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचेही पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी सांगितले। जिल्हा परिषद अध्यक्ष श्री कामत यावेळी म्हणाले की देवगड परिसरात नाट्यरसिक, नाट्य कलाकार यांची संख्या अधिक असल्यानं या पर्यटन केंद्रात उभारण्यात येणारे नाट्यगृह नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असंही ते म्हणाले। नगराध्यक्षा श्रीमती प्रभू म्हणाल्या की देवगडमध्ये पर्यटकांची संख्या वाढत आहे। हे पर्यटन केंद्र नक्कीच पर्यटन वाढीसाठी महत्त्वाचं ठरणार असल्याचंही त्या म्हणाल्या। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता श्री बागुल म्हणाले की पालकमंत्री नितेश राणे यांच्या दूरदृष्टीतून हे पर्यटन केंद्र विकसित होत आहे। या जागेत नाट्यगृह, वॅक्स म्युझियम उभारण्यात येणार आहे। या पर्यटन केंद्राचं काम उत्कृष्ट आणि दर्जेदार करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। प्रस्तावित पर्यटन विकास केंद्रात तळमजल्यावर 4 चाकी व दुचाकी वाहनांसाठी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे। पहिल्या मजल्यावर सुमारे 450 ते 500 प्रेक्षक क्षमता असलेले आधुनिक सभागृह तसंच सुसज्ज कलादालन उभारण्यात येणार असून विविध सांस्कृतिक, शासकीय व सामाजिक कार्यक्रमांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार आहे। भविष्यातील विस्तार योजनेअंतर्गत 2ऱ्या मजल्यावर वॅक्स म्युझियम तर 3ऱ्या मजल्यावर म्युझिक लायब्ररी आणि पत्रकार भवन विकसित करण्याचा प्रस्ताव आहे। यामुळे पर्यटनाबरोबरच सांस्कृतिक, शैक्षणिक आणि माहिती क्षेत्रालाही चालना मिळणार आहे। प्रकल्पामध्ये स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, आधुनिक फर्निचर, ध्वनी व्यवस्था, पाणी पुरवठा, अंतर्गत व बाह्य विद्युत व्यवस्था, संरक्षक भिंत, भूखंड सुधारणा आणि आकर्षक परिसर सुशोभीकरणाची कामेही करण्यात येणार आहेत।